नमस्कार मित्रांनो. चालता बोलताच्या या एपिसोडमध्ये आज आपण बोलणार आहे रायडिंग गिअर्सबद्दल. रायडिंग गिअर्स मोस्टली त्याच्यामध्ये हेल्मेट अँड जॅकेट, कारण हेल्मेट अँड जॅकेट घेताना मी थोडी R&D केली होती आणि त्यातनं मला काहीतरी माहिती मिळाली आणि मला असं वाटते की बाबा ती माहिती मी तुमच्याबरोबर पण शेअर करायला पाहिजे. तुम्ही व्हिडिओमध्ये पहिला तर म्हणणार होतं तर रायडिंग गिअर काय घातला नाही हातात, ते ग्लोव्ज आणि रायडिंग गिअरवर बोलतोय. तर तसं नाही. आता हा शॉर्ट राईड असतोय म्हणजे ऑफिसचा माझा हार्डली 10 मिनिटाचा, त्याच्यामुळे मी नाही घालत. पण इतर राईड्सला मी घालतोय जॅकेट, हेल्मेट इज मस्ट कुठं पण असताना. हां, तेच तर. माझं एक साधं सरळ म्हणणं काय माहिती आहे का, की तुम्ही ज्यावेळी गाडी घेता, ठीक आहे, गाडी घेताना समजा तुमचं काहीतरी बजेट असते, कारण आपण भारतीय माणसं बजेटच्या वर जाऊन काय करत नाही. तर पहिलाच बजेट आपण ठरवतोय की हे या कामाला एवढं एवढं बजेट आहे. तर ज्यावेळी गाडी घ्यायचा विचार करता आणि तुम्ही म्हणता की बाबा मी 2 लाखापर्यंतची गाडी घेणार आहे, तर त्यावेळी मी म्हणेन की बाबा 2 लाखापेक्षा तुम्ही 2.25 लाख कन्सिडर करा गाडीचं, आणि वरचे जे 10% 15% अमाऊंट आहे, तर दॅट शुड बी फॉर दी रायडिंग गिअर्स, कारण ते लई महत्त्वाचं आहे. आता साधं सरळ एक्झाम्पल घ्या. काय, आपण मोबाईल घेतोय, बरोबर. सगळीजण आपल्या मोबाईलला कवर घालतात, कवर, बॅक कवर, परत आणि काय काय. मग का घालताय, म्हणजे आपण का घालतोय कवर किंवा स्क्रीन गार्ड घालतोय, का घालतोय? अरे मोबाईल खराब व्हायला नको, पडल्यावर फुटाय नको, महाग आहे, बरोबर. मग गाडीवर बसल्यावर जेव्हा आपण गाडी मारतोय, आपण एक 20,000 30,000 40,000 50,000च्या मोबाईल एवढं जपतोय, तर आपण आपल्या जीवाला जपायला पाहिजे का नाही जपायला पाहिजे? त्याच्यासाठीच रायडिंग गिअर महत्त्वाचं आहे. काय कसं आहे, आम्ही बरीचशी लोक बघितली, बरीचशी म्हणजे मानसिकता कशी आहे आपली सांगतो तुम्हाला. सरकारनं नियम काढला समजा की बाबा हायवेवर विदाऊट हेल्मेट जाऊ नाही शकत, तर लोक काय करतात की बाबा सरकार दंड लावतंय म्हणून हेल्मेट घालतात. अरे दादा, तू पडल्यावर मरशील ते बघ पहिला, ते नाही बघत. पण दंड लावल, पैसे घेतोय, पावती पडत्या, ट्रॅफिकवाल्याला पैसे द्यायला लागतंय, हे विचार करून आपण हेल्मेट घालतोय. आणि तो कितीचा घालतोय? रोडवर मिळतोय तो 400 500 1000, लईत लई 700 800 रुपयेला. अरे त्यानं काय होणार, काय प्रोटेक्ट होणार त्यानं? हां, म्हणजे होणार काय प्रोटेक्ट त्यानं? ते पडलं, हातातनं पडल्यावर फुटतं हेल्मेट. अरे तू तर गाडीवरनं पडणारीस बाबा. तर असं आहे, त्यामुळं रायडिंग गिअर लई महत्त्वाचं आहे, लई म्हणजे लई महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ॲज अ रायडर म्हणा किंवा गाडी चालवताना आपण त्यांना महत्त्व देत नाही, पण दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोबाईल एवढा आपण जपतोय, तर आपल्या जीवाला जपायलाच पाहिजे. सर सलामत तो पगडी 50. तर तेच आहे. आता सगळ्यात म्हणजे मला एक कळलं आयुष्यात, की आम्ही कॉलेज असताना एका सरानं सांगितलेलं की आयुष्यात काय पण असू दे, कुठला पण प्रॉब्लेम असू दे, काय पण असू दे, जर प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करायचं असेल किंवा एखादी गोष्ट घ्यायची असेल, काय पण असेल, तर 3 क्वेश्चन्स विचारायचे. युनिव्हर्सल थिअरी आहेत. तर फर्स्ट विचारायचं व्हाय, ठीक आहे, व्हाय, हाऊ अँड व्हॉट, हे 3 प्रश्न विचारायचे. मग तुम्ही काय पण करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी घेताय, तर मला गाडी का पाहिजे, कशासाठी पाहिजे, त्या गाडीचा वापर काय, हे तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमचं बजेटनुसार चांगला मॉडेल मिळेल. सेम तसंच आहे रायडिंग गिअर्समध्ये पण. आता तुम्ही रायडिंग गिअर घेताय, मग तुम्हाला कशासाठी पाहिजे, तुमचा टूर तुम्ही कुठं कुठं करणार आहे किंवा गाडी कुठं कुठं पळवणार आहे, त्यानुसार तुमच्या रायडिंग गिअर्सचे व्हॅल्यू चेंज होतात आणि रायडिंग गिअर्स चेंज होतात. हां, तर रायडिंग गिअर घेताना महत्त्वाच्या गोष्टी काय बघायच्या मी त्या तुम्हाला सांगणार आहे. तर जर तुम्ही हेल्मेट घेणार असाल, ठीक आहे, हेल्मेट घेताना महत्त्वाची गोष्ट जी बघायची आहे ती म्हणजे सर्टिफिकेशन. सगळेच रायडिंग गिअर्स घेताना महत्त्वाच्या गोष्टी ते म्हणजे सर्टिफिकेशन. तर कसं आहे, कुठला पण प्रोडक्ट इंडियामध्ये ज्यावेळी लॉन्च होते, मग ते कुठलं नसू दे, इलेक्ट्रॉनिक असू दे किंवा काय असू दे, गाडी बिडी, तर प्रत्येकाचे स्टँडर्ड्स आहेत आणि त्या रूल्समध्ये ते बसायला लागतात. तसं ISI हे इंडियन स्टँडर्ड आहे, ISI BIS. तर ह्या स्टँडर्ड्समध्ये असणारच हेल्मेट घ्यायला पाहिजे, कारण हायवेला पण जर ते स्टँडर्ड नसेल तर ते चलन होतेच. त्यामुळे माझं ते काय की तुम्ही जर हेल्मेट घेत असाल तर गो फॉर स्टँडर्ड सर्टिफिकेट्स. त्याच्यामध्ये मी सजेस्ट करेन जे युनिव्हर्सल आहे. तर त्याच्यामध्ये मी सजेस्ट करेन की बाबा तुम्ही
गो फॉर लाईक ECE, जे स्टँडर्ड युनिव्हर्सल इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे, ECE किंवा डॉट, DOT किंवा शार्प. आता यात विषय काय आहे, तर हे सर्टिफाईड हेल्मेट जे आहेत ते महाग असतात, तर तुम्हाला 4,500 4,000च्या पुढे मिळतील. पण याचा फायदा काय, तर हे स्टँडर्ड्स काय उगाचच नाहीत. तर याचा फायदा काय असतोय, तर इम्पॅक्ट, तुम्ही समजा गाडीवरनं पडला तर तुम्हाला इजा कमी व्हायला पाहिजे, तुम्हाला कमी लागायला पाहिजे, हा त्याचा उद्देश असतो. त्याच्यामुळं चांगले सर्टिफाईड असलेले हेल्मेट घ्या. आता आजकाल सरास मार्केटमध्ये ECE सर्टिफाईड हेल्मेट्स मिळतात 3,000 4,000च्या पुढं, तर आय विल सजेस्ट की ते घ्या. नुसतं ISI वाले घेऊ नका 700-800 रुपयेवाले, त्याचा काय उपयोग नाही. ते हातातनं जोरात आपटला का नाही तर त्याचा चिरा पडतात त्याला, मग ते तुमच्या डोक्याची काय म्हणजे काय प्रोटेक्शन करणार ते. हे जे रायडिंग गिअर्स वगैरे त्यांचं मेन रिझन असते की सेफ्टी अँड प्रोटेक्शन, दिखावा बिखावा काय नसते, सेफ्टी अँड प्रोटेक्शन. टर्न मारूया. त्याची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझं विन जाऊ शरण शरण. नारायण येर पाहू पाहू विचारून. बसतो पायावर. मामा रिक्षा आडवी घालालाय, काय रिक्षावाली तर जाऊ दे. हां, मी ते सांगत होतो हेल्मेट. तर हेल्मेट जर घ्यायचे असतील तर गो फॉर स्टँडर्ड ISI, ECE, डॉट, शार्प. जे डॉट आणि शार्प रेटेड आहे ते जरा महाग असतात. ECE पण आहेत महाग, ब्रँड वाईज व्हॅल्यू चेंज होते. तर जर समजा तुम्ही 4,500 किंवा 5,000पर्यंत बघत असाल तर इंडियन ब्रँड्स आहेत, जसं की ॲक्सॉर, SMK. ते आपल्याला कमी आपल्या बजेटमध्ये 4,000-4,500पर्यंत पण स्टँडर्ड चांगले हेल्मेट्स मिळून जातील. ठीक आहे, तर हे झालं हेल्मेट. आणि हेल्मेट्स पण कसं असतं माहिती आहे काय, तर प्रकार असतात वेगवेगळं, म्हणजे तुम्ही गाडी कशी मारताय किंवा त्यानुसार. तर तुम्ही गाडी कुठली चालवताय किंवा काय, त्यानुसार तुमचे हेल्मेट्स पण चेंज होते. जसं की आता तुम्ही एक ॲडव्हेंचर टूरर मारत असाल तर त्याचे हेल्मेट्स वेगळे असतात. हाफ फेस हेल्मेट असते, फुल फेस हेल्मेट असते. तर ते प्रकार वेगवेगळे असतात, तर ते तुमची रिक्वायरमेंट कुठली असते त्यानुसार बघून ती घ्यायला पाहिजे. सेकंड जो आहे तो म्हणजे रायडिंग जॅकेट्स. तर रायडिंग जॅकेटमध्ये पण स्टँडर्ड्स असतात, जसे की CE लेवल 1, लेवल 2. तर हे युरोपियन स्टँडर्ड आहे. स्पेसिफिक टू जॅकेटचं इंडियन स्टँडर्ड कुठलं नाही आहे, पण हे CE मोस्टली युनिव्हर्सल आहे. तर CE लेवल 1 टार्गेट करते तुम्हाला कम्फर्ट, आणि CE लेवल 2 टार्गेट करते की प्रोटेक्शन, सेफ्टी. तर जेवढं CE लेवल 2चे आर्मर्स असतील प्रोटेक्शनला, तेवढं तुम्हाला त्याचा फायदा म्हणजे प्रोटेक्शन जास्त मिळेल, इम्पॅक्ट कमी ते तुम्हाला बसेल, इजा कमी होईल त्याच्यानं. तर असं असते रायडिंग जॅकेटचं. तर हे झालं रायडिंग जॅकेट्स. आणि त्या रायडिंग जॅकेट्समध्ये पण कसं असते माहिती आहे का, डिपेंडिंग अपॉन युअर रायडिंग स्टाईल, की तुम्ही कुठं राईड करताय त्यानुसार ते बदलत जाते. जसं की फॉर सिटी राईड्स ते वेगळं असतात, सिटी राईडचे रायडिंग जॅकेट्स वेगळे असतात. मेन म्हणजे त्यांचं जे मटेरियल असते ते मेश असते. त्याच्यानंतर जर तुम्ही टुरिंग करत असाल तर टुरिंग जॅकेट्स वेगळे असतात. त्याच्यामध्ये मेन असते ते म्हणजे तुमचं टुरिंग रिलेटेड, म्हणजे कसं तुम्हाला पॉकेट्स, मटेरियल, परत थर्मल लायनर, रेन लायनर, हे वगैरे गोष्टी त्याच्यामध्ये प्रोव्हाइडेड असतात. आणि दुसरं असते ते म्हणजे रेसिंगचे जॅकेट्स. तर रेसिंगचे जॅकेट्स कसे असतात, तर दे आर लाईक बेस्ट फॉर प्रोटेक्शन. कारण रेसिंग कसं असते, रेसिंग आपण 80च्या स्पीडनं नाही करत, तर 100, 120, 140च्या स्पीडनं ज्यावेळी तुम्ही रेस करता आणि त्यावेळी तुम्ही धडकता पडता, त्यावेळी एक्सपेक्टेड की तुम्हाला इजा कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे रेसिंग जॅकेट्स हे इम्पॅक्ट
म्हणजे तुम्हाला चांगला प्रोटेक्शन देतात. आणि टुरिंग जॅकेट्स आर फॉर कम्फर्ट आणि लॉंग राईड्स, की तुम्ही हायवेवर क्रूज करत आहे तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला एक्स्ट्रा काय मिळते, तर एक्स्ट्रा तुम्हाला हायड्रेशनचा एक स्लॉट मिळतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी वगैरे ठेवू शकता 2 लिटरपर्यंत. पॉकेट्स एक्स्ट्रा मिळतात आणि एअर फ्लो म्हणजे हवा चांगली खेळती राहते. सिटीवाल्या पण मध्ये मेश असते, मेश म्हणजे जाळीसारखं असते, तरी असते असं रायडिंग जॅकेट्स. तर आधी आयडेंटिफाय करा की तुम्ही तुमचा रायडिंग स्टाईल काय, तुम्ही कुठं राईड करणार आहे मोस्टली, आणि त्यानुसार तुम्ही रायडिंग गिअर्स घ्या. ना की दिसायला चांगला आहे, अंगावर चांगलं दिसेल, गांडीवर चांगलं दिसेल असलं का बघू नका. तर मेन आयडेंटिफाय करा बाईक घेताना पण, रायडिंग गिअर्स घेताना पण, की तुमचा यूज काय, त्यानुसार तुम्ही ते घ्या. ठीक आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्ट घेऊन, नवीन टॉपिक घेऊन. कमेंट करून सांगा, वाटलेस मी ह्याच्यावर इन डिटेल व्हिडिओ बनवतो अबाउट रायडिंग गिअर्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.